हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत ज्ञानमीमांसा म्हणजे एपिस्टेमॉलॉजी, नॉलेज ऑफ थेरी. जर तुम्ही माझे पहिलेचे जर व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या, तेव्हा तुमची या व्हिडिओबद्दल किंवा या विषयाबद्दल जी तुमची कॉन्सेप्ट आहे पूर्ण क्लिअर होणार आहे. आणि हा जो व्हिडिओ असणार आहे फ्रेंड्स, हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे ज्ञानमीमांसेबद्दल. पहिले मी 7 व्हिडिओ अपलोड केलेले आहे. जर तुम्ही पहिले जर ते बघितले नसेल तर पहिले ते बघून घ्या, तेव्हाच तुम्हाला हा 8वा व्हिडिओ कळणार आहे. मी खूप लॉंग डिस्टन्स नाही घेतलेला आहे, तेवढंच तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला जास्त वेळ न घालविता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघणार आहोत आपण संश्लेषक विधाने प्रादुर्भाविक असतात का. संश्लेषक म्हणजे काय आणि विश्लेषक म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलेलं आहे. विश्लेषक म्हणजे काय, ज्याचा आपण पुन्हा पुन्हा विश्लेषण करतो. ठीक आहे. संश्लेषक म्हणजे जिथं आहे तिथूनच आली आणि तिथे स्टॉप झालेली आहे. ठीक आहे. आता हे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत ते कसं काय आहे संश्लेषक विधाने. तर बघा, हे जी थेअरी कोणी सांगितलेली आहे, कांटनी सांगितलेली. एवढं लक्षात आलं. कुठून घेतली होती, ही लॉककडनं घेतली होती. ओके. या थेअरीला लॉककडनं घेतल्यामुळे कांटनी काय केलं, याला उच्च दर्जा दिलेला आहे, म्हणून ही थेअरी कांटची ठरलेली असणार आहे. आणि याला काय म्हणतात, क्रिटिक ऑफ प्युअर रिझन, हा जो कांटचा जो ग्रंथ आहे त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं असणार आहे. त्यानंतर वेटगनस्टाईन आले, त्यांनी पण तेच केलं. मग तार्किक भाववादी आले, अनुभववादी आले, त्यांनी पण ह्याचं संश्लेषक विधाने, विश्लेषक विधाने कांटच्या थेअरीमध्ये क्रिटिक ऑफ प्युअर रिझनमध्ये त्यांच्या बुकमध्ये, ग्रंथामध्ये त्यांनी पण म्हणजे म्हणून की त्यांची पण थेअरी त्यांनी समोर नेण्याचा प्रयत्न केला आहे, जे त्याच्यानंतर फिलॉसॉफर आलेले आहे ते. तर आपण आज काय बघणार आहोत, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि शेवटचा व्हिडिओ असल्याकारणाने पहिले 7 व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि हा शेवटचा मुद्दा आहे. तर संश्लेषक विधाने प्रादुर्भाविक असतात का, हा मुद्दा कोणी मांडलेला आहे, तर ते आहे म्हणतात की कांटने. आता हे जे उदाहरण त्यांनी म्हटलं की संश्लेषक विधाने का बरं असतात आणि का बरं आपण मान्य केले पाहिजे. आता म्हटलं की 7 + 5 = 12 होतात. ठीक आहे. 7 + 5 = 12 होता, 12 होतात. हे सगळ्यांनाच माहिती आहे, युनिव्हर्सल पण आहे. मी इथे बसून असून सुद्धा तुम्ही बाहेरही असाल, कोणत्या देशातून बघत आहात, कोणत्या शहरातून बघत आहात, तरी तुम्हालाच माहिती असणार आहे 7 + 5 = 12 होणार आहे. ठीक आहे. आता आपण विचार केला की हे विधाने प्रादुर्भाविक आहे, हे मान्य केले असले पाहिजे, तर ते काय आहे, सार्विक पण आहे, म्हणजे युनिव्हर्सल पण आहे. कुठेही तेच म्हटलं, कुठेही गेला तरी 7 + 5 = 12 होणार आहे. आणि ते आवश्यक पण आहे. आणि ते आवश्यक असल्यामुळे ते काय असणार, विश्लेषक ठरणार आहे का नाही. कारण बघा ना, जिथे मी म्हटलं 7 + 5 = 12 होणार आहे, हे इथंच त्याचा मॅटर संपलेला होता. आणि पहिलेच म्हटलं की विश्लेषक म्हणजे काय, ज्याचं विश्लेषण करून सांगत, त्याचा अजून मुद्दा करून सांगणार आहे मोठवायच्याने, त्याला काय म्हणतात, विश्लेषक म्हणणार होतो. संश्लेषक म्हणजे काय, तर हा विश्लेषकचा प्रकार राहणार आहे का, तर कांट म्हणतात नाही. तर हा कशाचा राहणार आहे, संश्लेषकचं विधान असणार आहे, असं कोण म्हणतात, इमॅन्युएल कांट म्हणतात. ओके. तर या विधानाचे उद्देश काय, तर उद्देश असणार आहे 7 + 5. ओके. विधेय काय असणार आहे, म्हणजे उत्तर काय निघालं आपलं, 12. कळलं लक्षामध्ये. आता 7 + 5 या उद्देश संकल्पनेत बरोबर 12 ही जी संकल्पना उघडच समाविष्ट नाही, तर म्हणून हे विधान संश्लेषक प्रादुर्भाविक असणार आहे. म्हणजे ही जी संकल्पना उघड समाविष्ट नाही, तर हे काय आहे, संश्लेषक विधाने आहे. कशी आहे, प्रादुर्भाविक विधाने असल्या कारणाने हे शुद्ध गणितातील एकूण एक विधाने संश्लेषक असतात, हे कांट म्हटलं जाते. आता भूमितीय पद्धतीने पण तुम्ही बघितलं की ही जी विधाने आहे तुम्ही ओळखतात, आहे का नाही. आणि एवढेच नव्हे तर नैसर्गिक विज्ञानात देखील काही संश्लेषक प्रादुर्भाविक विधाने गृहीत धरलेली जातात. म्हणजे बघा, तुम्ही जेव्हा म्हणतात की नैसर्गिक जेव्हा सायंटिफिकची जेव्हा गोष्ट केलेली आहे, तिथे पण तुम्ही 7 + 5 = 12 होणार आहे, हे तुम्ही बरोबर बिनधास्तपणे सांगू शकता. असं तर का नाही म्हटलं की 7 + 5 = 12 नाही होत मॅडम, 15 होते, असं तर कोणी म्हणणार नाही ना. कोणी हुशार विद्वान तर व्यक्ती नाही आहे ना. आपण फिलॉसॉफर आहोत, आपण त्याच्यापेक्षा पण उच्च दर्जाचं, पण आपण चुकीचं, आपण म्हणून की आपण चुकीचं सांगत नाही. आणि गणितामध्ये पण तेच सांगितले, तुम्ही कुठेही जा, कानाकोपऱ्यात जा, युनिव्हर्सल जा, आवश्यक आहे. तर तेच काय असणार आहे, आपल्याला नैसर्गिकरित्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून पण आपण गृहीत धरणार आहोत की 7 + 5 = 12 होणार आहे. ओके. आता ते उदाहरण देतात की प्रत्येक बदलाला कारण असते. बरोबर आहे. एखादी गोष्ट बदलली तर त्याला काही ना काही कॉज वगैरे राहणार आहे. म्हणजे कॉज आणि जी म्हणतात ना वर्कची थेअरी, हे इथे पण मान्य होणार आहे. म्हणजे काही ना काही बदललं तर त्याला कारण असलंच पाहिजे ना. आता बदलाच्या कल्पनेत कारण त्याची कल्पना अर्थातच समाविष्ट नाही. आता जे बदललेलं आहे त्याची कल्पना करू शकतो का, लॉजिकली असते का,
आहे का? म्हणजे आपण म्हणतो कल्पना केली तर ते बदललं असं असते का? तर नाही, हे विधान संश्लेषक आहे आणि त्याला अपवाद असल्याची कल्पनाही आपण करू शकत नाही, म्हणून ते काय असणार आहे? आवश्यक आहे. याप्रमाणे अनेक विधाने संश्लेषक आणि प्रागनुभाविक आहे हे सिद्ध होते असे कांट म्हणतो. आणि तेथील कांटच्या शुद्ध प्रज्ञेची मीमांसा त्या ग्रंथाचा आरंभ आहे. तर कांटची कोणती होती? शुद्ध प्रज्ञेची मीमांसा, म्हणजे क्रिटिक ऑफ प्युअर रिझन. ओके, मराठीमध्ये शुद्ध प्रज्ञेची मीमांसा म्हणते. हे काय त्यांचं ग्रंथ आहे. आता या ग्रंथाचा मुख्य प्रश्न त्यांनी असा ग्रंथित केला की संश्लेषक प्रागनुभाविक अवधारणे कशी शक्य होतात? या प्रश्नाला त्याने दिलेले उत्तर कसे आहे? थोडेसे गुंतागुंतीचे आहे म्हणतात, तरी आपल्याला करावंच लागणार आहे. ओके नाही, कारण आपल्याला थेअरीच आहे पेपरमध्ये. आणि आपल्या निसर्गाचे जे ज्ञान होते ते प्राप्त करण्यात आपली गरज, म्हणजे ज्ञाताची जी गरज आहे त्याची भूमिका आहे पॉझिटिव्ह, म्हणजे अक्रिय, म्हणजे ते काय म्हणून आपण जे पडद्यात पडले ते केवळ स्वीकारण्याची असते. ते म्हणतात ना, जे आपल्याला म्हणतात ना, जे पदरात पडलं ते स्वीकारावं लागतं, तशासारखी आहे. आणि हे असे काय म्हणतात की अनुभववाद्यांचे काय आहे? मत आहे. म्हणजे जे भेटून राहिलं ते घेऊन घ्या, बाकीचं तुम्ही सोडून द्या. म्हणजे जे म्हणतात ना, पदरात पडलं आणि अशी फुटल्यासारखी किस्सा, इथे आपल्याला मराठी म्हण इथे आपल्याला वापरावी लागेल असंच ते म्हणतात. म्हणून यांचे विचार कोणी सांगितले? अनुभववाद्यांनी सांगितलेले आहे. आपले मन जन्मतः कोऱ्या पाटीसारखे असते, हे कोणी सांगितलेलं असणार आहे? लॉकनी सांगितली होती थिअरी की आपण जे जन्मतः काय असते, पुरे आपलं कोरी स्लाईट असते, म्हणजे याच्यावर कुठल्याही प्रकारे लिखाण नसते, अनुभव नसते, काहीच नसते. ठीक आहे. आणि त्यांवर अनुभव आपले लेख लिहितो आणि इंद्रियाच्या द्वारे आपल्याला शब्द स्पर्शांद्रियाच्या कल्पना कळते आणि प्राप्त होतात. आणि या मूळ कल्पनातून त्यांच्या वेगवेगळ्या संयोगांनी अन्य सर्व कल्पना काय ते आपण तयार करत असतो. आणि आपले समग्र ज्ञान आपल्याला आपल्या इंद्रियानुभवाद्वारे मिळते असे लॉक व इतर अनुभववादी म्हणत असतात. आणि त्यांच्या विरुद्ध आता कांटनी काय म्हटलं गेलेलं आहे ते आता बघणार आहोत आपण. कांट काय म्हणतात? त्यांच्या विरुद्ध अपोजिट डायरेक्शनने त्यांनी आपले विधान म्हटलेले आहे की आपली वेदना शक्ती जरी अक्रिय, म्हणजे केवळ विकार्यता पॉझिटिव्हिटी असली तरी आपल्याला अन्यही ज्ञानशक्ती आहेत. ठीक आहे. मग अन्य ज्ञानशक्ती काय आहे? तर ते फर्स्ट आहे, ते काय म्हणतात? आपली आहे बुद्धी आणि दुसरी आहे प्रज्ञा. म्हणजे रिझनने आपण बोलतो, लॉजिकल रिझनने आपण काम करत असतो. ठीक आहे. आणि शक्ती म्हणजे सामर्थ्य आहे. आणि शक्ती वेदनानुभवाने प्राप्त झालेल्या सामग्रीवर विविध संस्कार करतात आणि त्यातून आपल्याला अवकाशात विस्तारलेल्या कमी अधिक काळ टिकणाऱ्या अनेक गुणांनी युक्त असलेल्या सर्व परस्परांवर प्रतिक्रिया करणाऱ्या वस्तूच्या जगाचे ज्ञान होते. आणि आपल्याला जे जगाचे ज्ञान होते त्यात आपल्या इंद्रियाचा वाटा फक्त आपल्या वेदन पूर्वीने एवढाच असते. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये जगाचे जेव्हा ज्ञान होत असेल फक्त तुम्हाला इंद्रियापुरतीच ज्ञान होत आहे, पूर्ण ज्ञान होणार आहे का? नाही, लक्षात ठेवायचं. कारण आपले जेव्हा ज्ञानेंद्रिय जेवढं पाहत असते तेवढंच पाहणार आहे. सृष्टीच्या पलीकडे काय आहे हे बघू शकणार आपले कॅपॅसिटी नाही आहे. आणि त्या वेदनदत्तांना अवकाश आणि काळ या आकाराची आणि द्रव्य कारण इत्यादींची कल्पनांची जोड दिल्यामुळे आपल्याला स्थलकाल विस्तारलेल्या भौतिक वस्तूचे ज्ञान होते. आणि आपल्या निसर्गाच्या अनुभवात वेदनेचा वाटा फक्त वेदनांची असंस्कारित सामग्री पूर्वीने एवढाच असतो. अवकाश, काल, द्रव्य, कारण इत्यादी प्रतिभाने आणि संकल्पना यांच्या सहाय्याने आपण त्या सामुग्रीतून आपल्याला परिचित असलेले निसर्ग निर्माण करतो. त्याला आपल्याला निसर्गाचे प्रागनुभाविक व संश्लेषक ज्ञान कसे होते त्याचा आपल्याला काय करते? उलगडा होतो. म्हणजे हे सगळं जे आहे कांट काय म्हणतात? कांट म्हणतात की हे सगळं जे आहे आपल्याला संवेदनानुसार होत असते. त्याच्यामुळेच इथे काय होणार आहे? आपल्याला ती जी वेदना होते
त्या वेदनाच्या अनुभवानुसार आपल्याला इथे इंद्रियानुभव होत असते. हे आकाश, काळ, द्रव्य, कारण हे जे काय आहे हे सगळं काय असे संश्लेषणात्मक त्याचा इथे काय होतं आपल्याला उलगडा होत आहे असे कोण म्हणतात? कांट म्हणतात. आणि आपले जे प्रागनुभाविक ज्ञान निसर्गाच्या जे घडणीत आपल्या मनाने पुरविलेल्या आकारात्मक अंगापुरतेच म्हणजे काय तर आकाश, काळ ही शुद्ध प्रतिभाने जे आहे आणि द्रव्य, कारण इत्यादी शुद्ध संकल्पना जे आहे प्युअर कॉन्सेप्ट जे म्हणतो ना आपण त्यांच्या पूर्ततेचे काय असते मर्यादी आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणजे बघा जेही तुम्हाला शुद्ध प्युअर नॉलेज असणार आहे त्याच्यातही काही ना काही मर्यादा दिली आहे. तुम्ही निसर्गाकडे जेव्हा बघता, निसर्गाची जेव्हा नेचरची जेव्हा गोष्ट करता तुम्हाला सगळ्याच गोष्टी अनुभवायला येत नाही. काही मोजक्या तुमच्या ज्ञानेंद्रियानुसार तुम्हाला अनुभवायला येत असेल, पण त्याच्याही पलीकडे जेव्हा सृष्टी असते त्याच्याही पलीकडे निसर्गाची जेव्हा काय म्हणून आपण एकदम शुद्ध प्युरिटी जेव्हा आपण पाहायला मिळतो ती तुम्हाला अनुभवता येत नाही. पण ते म्हणतात की शुद्ध संकल्पना जी आहे प्युअर कॉन्सेप्ट यांच्या पुरतेच इथे काय असणार आहे मर्यादित राहणार आहे. पूर्ण तुम्हाला नॉलेज मिळणार आहे का? नाही. म्हणजे बघा जेव्हा आपण ज्ञानमीमांसा बघत आहोत, एपिस्टेमॉलॉजी बघत आहोत, नॉलेजची थेअरी बघत आहे ते तुम्हाला पहिल्या पण स्लाईडमध्ये सांगितलेले तुम्हाला वेगवेगळ्या व्हेरायटीज ऑफ द इथे काय मिळणार आहे नॉलेज मिळणार आहे. एकाच ठिकाणाहून तुम्हाला कुठली पण गोष्ट मिळणार नाही आहे. आपले फिलॉसॉफर जे आहे फिलॉसॉफीची थेअरी सांगितले वेगवेगळ्या पुस्तकात बरोबर आपल्याला त्याची व्हेरायटी पाहायला मिळते. तुम्ही म्हणाल की एकाच पुस्तकात मला सगळं काही भेटणार आहे हे काही पॉसिबल नाही आहे. तुम्ही काही जनरल सब्जेक्ट नाही शिकून राहिलेले आहे, लक्षात ठेवायचं. आणि त्याच प्रकारे तुम्ही फिलॉसॉफी शिकत आहे तर तुम्हाला वेगवेगळे पुस्तक तुम्हाला हाताळावे लागेल, हेही तेवढं महत्त्वाचं आहे. म्हणून ते म्हणतात की तुम्हाला सगळ्याच गोष्टीने जे ज्ञान आहे एकाच गोष्टीने मिळणार आहे का? नाही. आणि हे जे ज्ञान आहे आवश्यक आहे असते कारण कारण काय तर या आपण काय म्हणू आकारात्मक अंगाची जोड लाभल्याशिवाय वेदनांना भौतिक वस्तूचे रूपच प्राप्त होत नाही आणि म्हणून त्या वस्तू आपल्या ज्ञानाचे विषय होऊ शकते का? नाही. तर या आपण व्हिडिओमध्ये काय बघितलेलं होतं तर आपण इथे बघितलं होतं विश्लेषक विधाने प्रागनुभाविक असतात का? हा पहिलाच क्वेश्चन मार्क होता. तर त्यांनी कांटने आपल्या याच्याने सांगितलेलं असणार आहे. का बरं असते? का बरं निसर्ग सांगितलेला आहे? का बरं लॉकनी आपलं जे आहे जन्मतः आपण कोरी स्लाईट असतो सांगितलेली आहे? का बरं कांटने सांगितले हे सगळं आपल्याला वेदन दत्त असते. आणि त्यानुसारच हा जो व्हिडिओ होता आपला फ्रेंड्स हा होता आपला शेवटचा इथे व्हिडिओ होता. आणि हा काय असते ज्ञानमीमांसा इथेच आपल्याली काय झालेली आहे कॉन्सेप्ट इथे पूर्ण झालेली असणार आहे. जर तुम्ही माझे पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या, तेव्हा तुमची कॉन्सेप्ट क्लिअरिटी ते पूर्ण होणार आहे. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतरचे व्हिडिओ मी लवकरात लवकर पोहोचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.